रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, वृश्चिक राशीसाठी हा जो मार्च 2026 महिना आलेला आहे तो एक मोठं वादळ घेऊन आलेला आहे. कारण तुमचा एक शब्द, फक्त एक शब्द तुमचं अख्खं नशीब फिरू शकतो, तुमच्या जीवनाची पूर्ण दिशा बदलून टाकू शकतो. कारण मार्च 2026चा जो हा महिना आहे तो सुरू होतो न होतोच अगदी त्याच काळामध्ये तुम्हाला अचानक एक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, की जी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे येणार आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडेल की मी नेहमी खरं बोलतो, मी नेहमी सत्याची बाजू घेत असतो, परंतु मग माझ्यासोबतच असं का होत आहे? परंतु या सगळ्यांमध्ये इथेच त्याच क्षणामध्ये एक मोठं गुपित दडलेलं आहे. कारण या महिन्यामध्ये एक अशी गोष्ट, एक असा क्षण, मग तो रागाचा असू दे किंवा आनंदाचा असू दे किंवा तुमची एखादी रिॲक्शन तुमचं मोठं नुकसान पण करू शकतं किंवा तुम्हाला एक मोठा सन्मान पण मिळवून देऊ शकतं. या महिन्यामध्ये दोन्ही ऊर्जांचा प्रभाव तुमच्या जीवनावर असा पडणार आहे की त्यामुळे तुम्हाला काही भावनिक निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये चढउताराचा सामना करावा लागणार आहे किंवा तुम्हाला पाहावा लागणार आहे. आणि काही असे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील की त्यामुळे तुमचं पूर्ण पुढील 3 महिन्यासाठीचे जे काही परिणाम आहे ते अगदी बदलून जातील. आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे ती म्हणजे या महिन्यामध्ये तुमच्या कर्माची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्न एकच आहे की तुम्ही या सगळ्यासाठी तयार आहात का? स्वतःला प्रश्न विचारा. तर आता आपण बघूयात आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला कसा असणार आहे. तुमच्यासाठी हा महिना तुम्हाला भरभरून पैसा देणार आहे, पण तो सहज तुम्हाला मिळणार नाही. कारण 1 ते 7 मार्चचा हा जो काळ आहे ना, त्या काळामध्ये तुम्हाला खूप आर्थिक ताण येणार आहे. म्हणजे महिन्याची सुरुवातच तुम्हाला आर्थिक ताणाने सुरू होणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला जुने काही खर्च असतील ते तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील किंवा कर्ज तुम्ही घेतलेला असाल तर त्याचे काही एक जास्त ताण तुमच्यावर पडणार आहे किंवा घरामध्ये कोणाची तब्येत बिघडू शकते किंवा तुमची स्वतःची तब्येत बिघडू शकते. मग त्यामुळे आरोग्यावर खर्च होणार आहे. ह्या सगळ्या खर्चामध्ये तुम्हाला खूप आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. मग यावेळी क्षणभर का होईना तुम्हाला असं वाटेल की हे सगळं माझ्यासोबतच का घडत आहे किंवा ही परिस्थिती माझ्यावरच का येत आहे. परंतु थांबा, कारण सुरुवातीला आर्थिक ताण जरी असले तरी महिना जसा पुढे जाईल तसं तुम्हाला आर्थिक लाभ पण मिळणार आहेत. कारण 9 ते 16 मार्च हा जो काळ आहे ना, त्यामध्ये तुम्ही जी काही आधी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ म्हणून तुम्हाला आर्थिक लाभ मिळायला सुरू होईल, की जेणेकरून तुमचे जे काही खर्च आहे ते भरून निघतील. जुने काही प्रोजेक्ट्स असतील जे पेंडिंग पडलेले होते किंवा कमिशन असेल किंवा जुने काही अडकलेले पैसे असतील ते अचानक तुम्हाला मिळू लागतील आणि तुमचं खर्च जे काही आहे ते नियंत्रणामध्ये येईल. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे 23 मार्च नंतर तुम्ही एक मोठा आर्थिक निर्णय घेणार आहात. मग त्यामुळे तुम्हाला अजून आर्थिक लाभ भविष्यामध्ये पण पाहायला मिळतील. परंतु जो काही तुम्ही आर्थिक निर्णय घेणार आहात तो जर तुम्ही रागामध्ये किंवा पश्चातापामध्ये जर घेणार आहात किंवा घेतला असाल तर त्या गोष्टीचं नुकसान तुम्हाला एप्रिलमध्ये पाहायला मिळेल. मग थोडासा विचार करूनच तो निर्णय तुम्ही घ्या. या महिन्यामध्ये जो काही पैसा तुम्हाला मिळणार आहे ना, तो पूर्ण आणि पूर्णपणे फक्त तुमच्या कष्टावर अवलंबून असणार आहे. तुम्हाला वेळोवेळी पदोपदी तुमचं नशीब साथ देणार आहे, परंतु तुम्हाला तेवढंच कष्ट पण दाखवावे लागणार आहे, मेहनत पण दाखवावी लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी थोडासा तणावाचा हा महिना आहे. कारण ऑफिसमध्ये तुमचे इतरांसोबत वाद होण्याची शक्यता आहे, वरिष्ठांसोबत मतभेद होईल आणि 18 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही शांत राहिलात तर तुमची इमेज ही एप्रिलमध्ये अगदी मजबूत होईल. तर या गोष्टीची काळजी घ्या.
व्यावसायिक वर्गासाठी मात्र खूप आर्थिक लाभ मिळवून देणारा महिना आहे, कारण भरपूर तुम्ही करार करणार आहात नवीन, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला रिस्क पण वाढणार आहे. कारण तुम्ही रिस्क नाही घेतला तर तुम्ही आर्थिक लाभ पण मिळवणार नाहीत. सोबतच 10 मार्च ते 20 मार्चचा हा जो काळ आहे त्याच्यामध्ये नवीन डील्स तुम्ही साईन करू शकतात. मग ते करत असताना थोड्याशा कायदेशीर बाबी तपासून घ्या. आणि 20 ते 28 मार्चचा जो काळ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही नवीन संधी मिळतील व्यवसायाच्या दृष्टीने. तुम्ही तुमचं जे काही ब्रँड आहे ते पब्लिसिटी करण्यामध्ये लक्ष देणार आहात आणि ते तिथे तुम्ही सफल पण असणार आहात. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण काही गोष्टीमुळे वाद होऊ शकतो. मग इथे खूप खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कोणतीही गोष्ट तुमच्या पार्टनरला न लपविता सगळं काही त्यांच्यासमोर म्हणा किंवा त्यांना सांगूनच करण्याचा प्रयत्न करा. स्वतः कोणतेही निर्णय घेऊ नका, कारण तुम्हाला सवय आहे की नेहमी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची. मग इथे थोडेसे खटके उडू शकतात तुमच्या पार्टनरसोबत, तर ही खूप खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. या महिन्यामध्ये कौटुंबिक जीवन थोडंसं तणावाने भरलेलं असणार आहे, परंतु परिवर्तन पण असणार आहे. आता कसं ते आपण पाहूयात. घरामध्ये थोडासा ताण तुम्हाला जाणवणार आहे. राग असेल, शांतता असेल किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये किंवा घराच्या संदर्भामध्ये काही वादविवाद घरामध्ये चालू असतील. मग 18 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल, परंतु सुरुवातीला जो काळ आहे सुरुवातीचा महिन्याचा तो थोडासा तणावाचा राहणार आहे, मतभेदाचा असणार आहे. मग इथं तुम्हाला थोडासा स्वतः पुढाकार घ्यावा लागणार आहे, सामंजस्यपणा दाखवावा लागणार आहे आणि जे काही मतभेद असतील ते तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करण्याचा जे करावा लागणार आहे तुम्हाला, तरच परिस्थिती आटोक्यामध्ये येईल. अचानकपणे नवीन कौटुंबिक जबाबदारी पण तुमच्यावर पडणार आहे आणि जो काही वाद चालू होता त्या वादाबद्दल तुम्हाला स्वतःलाच निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तुमच्यामुळेच तो निर्णय घेतला जाईल आणि ती पुढे पण जाणार आहे तो निर्णय किंवा त्याची अंमलबजावणी पण करणार आहेत तुमच्या घरचे सर्वजण. मग ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जे काही निर्णय तुमचे घ्यायचे असतील तर ते सगळ्यांशीच बोलून सगळ्यांच्या मताने घ्या, म्हणजेच तुम्हाला पुढे जाऊन नुकसान पण होणार नाही किंवा तुम्हाला दोष देणार नाहीत कोणीही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. महिला वर्गासाठी हा महिना भावनिक चढउतारांचा आहे, कारण घरामध्ये काही वाद होतील. मग तिथे तुम्हाला त्या वादामध्ये पण सहभाग घ्यावा लागणार आहे. त्याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे, तुमच्या मनावर होणार आहे आणि सोबतच तुमच्या शरीरावर पण होणार आहे. घरामध्ये अजून एक गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती म्हणजे घरात कोणाचं तरी आरोग्य बिघडू शकतं. मग त्यांची पण काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. सोबतच आर्थिक बाबतीमध्ये पण तुम्हाला खूप सावधगिरी बाळगायची आहे, कारण तुम्ही या महिन्यामध्ये कोणाकडून तरी फसवले जाण्याची शक्यता आहे आणि ते पण तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीकडून. मग तिथं तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या महिन्यामध्ये विशेष करून तुमचं जे अंतर्ज्ञान शक्ती आहे, जी पॉवर आहे ना, ती जास्त मजबूत असणार आहे. मग त्याचा वापर करून तुम्ही कोणतीही गोष्ट पडताळण्याचा प्रयत्न करा. लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण नुकसान हे तुमचंच होणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. सोबतच 18 ते 25 मार्च दरम्यान तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकता, धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकतात. सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आसपासच्या व्यक्तींसोबत किंवा त्यांना शेअर करणार आहात. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यातून कोणाचं तरी मन दुखवू शकता. तर या महिन्यामध्ये तुमच्या वाणीवर थोडासा ताबा ठेवा, कारण तुमच्या फटकळ स्वभावामुळे तुम्ही जवळच्याच व्यक्तीचं मन दुखवण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच परिश्रमाचा आहे, कठोर परिश्रमाचा आहे. 10 ते 20 मार्च हा जो काळ आहे यामध्ये तुमचं अभ्यासामध्ये जास्त मन लागेल किंवा त्याच्यासाठी खूप उपयुक्त काळ आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहात तर तुमच्यासाठी राग आणि मनविचलन होणे यावर ताबा कसा मिळवतात याची तुम्ही खबरदारी घ्या किंवा काळजी घ्या, म्हणजेच जे काही तुम्ही अभ्यास करत आहात ते लक्षात राहील, त्रास होणार नाही तुम्हाला. कारण या महिन्यामध्ये विशेष करून मन विचलित होण्याची किंवा तुम्ही सारखे क्रोधित होण्याची शक्यता आहे. मग त्याचा परिणाम तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर होऊ शकतो.
जे कोणी टेक्निकल आणि रिसर्च करत आहेत किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर तुमच्यासाठी हा काळ खूपच उपयुक्त आहे. तुम्ही जे काही ठरविलेलं आहे ते अगदी तुम्हाला मिळणार आहे. असं तुम्ही 90% पुढे गेलेले तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणजे आता खूप दूर नाही आहे तुमचं ध्येय, असं तुम्हाला जाणवेल. नक्कीच असं काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी अचानक काही ओळख्या होतील, नवीन ओळख्या होतील. परंतु फक्त तुमच्या फटकळ बोलण्यामुळे ते नातं तुटू शकतं किंवा ते सुरुवात होण्या अगोदरच संपू शकतं. तर थोडीशी खबरदारी घ्या. आणि जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना विश्वासाने भरलेला असणार आहे, कारण एकमेकांवर तुमचा विश्वास पहिल्यापेक्षा जास्त राहील. परंतु तुमच्याच मनामध्ये काही संशय येण्याची शक्यता आहे तुमच्या सवयीमुळे म्हणा किंवा तुमच्या स्वभावामुळे, आणि त्यामुळे राग येईल, राग होईल. मग तुमच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स पण निर्माण होतील, कारण जिथे संशय आला तिथे मग प्रश्न आले, विश्वास नाही आला. मग ह्या गोष्टींची काळजी घ्या. कोणी काहीही सांगितलं तरी विश्वास न ठेवलेलं बरं आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारू शकता डायरेक्ट, आणि मग जे काही आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करा. खूपच विश्वासाने भरलेला आहे केव्हा, जर तुम्ही तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवला तेव्हाच. विवाह इच्छुकांसाठी खूपच सुंदर असा हा काळ आहे. 18 ते 25 मार्च दरम्यान तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळायला लागतील. नवीन प्रस्ताव यायला सुरुवात होईल आणि त्यामुळे तुमचं जे कॉन्फिडन्स लेवल आहे ते पण वाढेल. 11 मार्च ते 14 मार्च दरम्यान काही छोटे मोठे प्रवास तुम्ही करू शकतात आणि 24 मार्च ते 29 मार्च दरम्यान कामानिमित्त प्रवास तुम्ही करू शकतात. मग ते लांबचे पण असू शकतात. तुमच्यासाठीच्या प्रतिकूल तारखा आहेत 5, 14 आणि 22 मार्च. या 3 दिवशी शक्यतो तुम्ही वाद टाळा, कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नकात आणि कोणतेही शुभ काम करू नका. आणि तुमच्यासाठीच्या शुभ तारखा आहेत 3, 9, 18 आणि 27 मार्च. मग या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकतात. एखादी प्रॉपर्टी डील करायची असेल ती क्रॅक करू शकतात किंवा कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करू शकतात, शुभ कार्य करू शकतात. तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि गडद निळा आणि तुमच्यासाठी शुभ अंक आहे 8 आणि 9. शुभ दिशा आहे तुमच्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा. मग या दिशेला तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर करू शकतात. अगदी तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. या महिन्यात तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा संदेश आहे आणि तो म्हणजे तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण मार्च 2026 हा जो महिना आहे, या महिन्यामध्ये जर तुमचा कोणता मोठा शत्रू असेल तर तो आहे तुमचा स्वतःचा फटकळ स्वभाव. मग याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. 5, 14 आणि 20 या तारखेला विशेष करून तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे, कारण हे तुमचं जे राग आहे, तुमचा जो फटकळ स्वभाव आहे, तुमचं जे विचार न करता बोलण्याची पद्धत आहे, या गोष्टींमुळे काय होईल, तुमच्या घरामध्ये एखादं कार्यक्रम असेल किंवा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये असाल किंवा तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, तिथे काय होईल. आणि विशेष करून त्या 3 दिवशी तुम्ही स्वतःवर खूप नियंत्रण ठेवायचं आहे, कारण त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे आणि याचा परिणाम पुढील 1-2 वर्ष तुम्हाला सोसावं लागणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखेला तुम्हाला शांत राहायचं आहे, सहनशील राहायचं आहे. तुमचं फक्त एक वाक्य पूर्ण परिस्थिती बदलू शकते. माहिती आहे की तुम्ही नेहमी खरं बोलतात, परंतु तुमची बोलण्याची जी पद्धत आहे ती नेहमी चुकीची असते. मग त्यामुळे नुकसान हे फक्त आणि फक्त तुमचंच होणार आहे. एखादं वाद जिंकून तुम्ही तुमचं नातं हरवू नका. त्यामुळं शांत राहा. तुमची ताकद ही फक्त तुमच्यातच आहे आणि तुमचं नुकसानही फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच करू शकता. वाणीवर नियंत्रण ठेवा, क्रोधावर नियंत्रण ठेवा, कर्म चांगले ठेवा आणि मेहनत वाढवा. कारण या महिन्यामध्ये जर तुम्ही स्वतःला जिंकलात ना, तर सगळं जग तुमच्यासाठी उभं राहणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनामध्ये या महिन्यात तुम्हाला एक मोठं परिवर्तन पाहायला मिळणार आहे. असं काही घडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.
आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.